नमस्कार मंडळी, मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनल वरती. तर तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देताय, म्हणून अजून एक लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. आता मी दाखवते की काय चाललंय. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण एकटीच दिसतेय, त्याच्यामुळे मला सगळे असे म्हणतात की तू एकटीच का दिसतेयस, बाकी घरात नाहीये का. तर तो हा पण आवाज आहे. हो दाखवते. तर हे मी आणलं होतं, हे बघा. आता मी ब्लँक झालीय. जेव्हा धैर्या खूप लहान होती ना, तेव्हा तिच्यासाठी घेऊन आले होते. त्याला काय म्हणतात मी खरंच आता ह्या पॉइंटला मी ब्लँक झालीय. पण ती त्यावेळेस पण तिने खूप छान कॅरी केलं ते, आणि त्याच्यामुळे ना ती खूप चांगली चालायला शिकली. आणि मुळात म्हणजे जर मी कुठे मला वॉशरूमला वगैरे जायचं असेल, जर मी कुठे बिझी असेल किंवा मला स्वयंपाक वगैरे करायचा असेल, तर त्यावेळेस मला त्या गोष्टीचा खूप यूज झाला. काय म्हणतात, वॉकर वॉकर म्हणतात. हा, तर मला वॉकरचा खूप जास्त यूज झाला आणि बरेचसे त्याचे. हा हा, तुला पण बोलायचंय, बोल बोल. हाय कर सगळ्यांना, हाय कर. हा म्हणायचं आम्ही आता देव बाप्पा केला. काय केलं. आणि आम्ही आत्ताच धैर्याला खाली खेळायला घेऊन गेले होते. मस्त अशी खेळली, पण मी ते शॉर्ट नाही घेऊ शकले, कारण अजून सुद्धा मला पब्लिकमध्ये असं बोलायला मला खूप जास्त ऑड वाटतं, ऑकवर्ड फील होतं. आणि ते बाकीच्यांना पण होतं, मला असं वाटतंय. सो असू दे. आता बघा, माझं घर थोडंसं तुम्हाला फ्रेश वाटत असेल, म्हणजे मी घर सगळं आवरून गेले होते. आता तरी पसारा नाहीये, पण ही मुलगी पसारा घालू शकते. तर मी आता स्वयंपाक करतेय. चला माझ्यासोबत किचन मध्ये. स्वयंपाक करताना धैर्य खूप जास्त त्रास देते, म्हणून मी कधी कधी तिला टीव्ही लावून देते. कारण आताच मी घर तर आवरलेलं आहे, आता परत पसारा म्हणजे ठीक आहे झाला तरी, पण थोडा वेळ आता टीव्ही लावून देते तिला आणि मग तिच्यासोबत खेळते. तोपर्यंत माझा स्वयंपाक उरकवते पटकन. आणि हो, मला बऱ्याच जणांचे कमेंट येतात की दादा कुठे आहेत. तर दादा ऑफिसला जातात, आणि जेव्हा कधी पण ते घरी असतील तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेल, आणि त्यांना सुद्धा कॅमेऱ्यात घ्यायचा प्रयत्न करेल, कन्व्हिन्स करून. ठीक आहे, एक मिनिट मी टीव्ही लावते तिला. धैर्याला आता टीव्ही लावून दिलेला आहे, स्वयंपाकाला लागते. पण त्याआधी तुम्हाला सांगते की माझी ऑलरेडी एक पोळी शिल्लक आहे, आणि संध्याकाळी जेवायला धीरज नाहीयेत, माझे अहो नाहीयेत, आणि धैर्याला सुद्धा वरण भातच देणार आहे. सो पोळ्या करत नाही बसणार आहे आज, पण वरण भातच आहे. असंच असतं, आता ज्या कोणी महिला आहेत त्या बऱ्याच रिलेट करू शकतात की जेव्हा कधी पण आपण एकटे असतो ना, तर एकट्यासाठी काय करायचं हा प्रश्न खूप खूप सतावतो. आता धैर्य व्हायच्या आधी काय व्हायचं माहिती का, जेव्हा मी एकटी असायचे ना, तेव्हा मी काही खाऊन घ्यायचे, मॅगी खाऊन घ्यायचे किंवा सकाळचं मी खाऊन घ्यायचे. पण आता धैर्या खाते वरचं, त्याच्यामुळे तिला वरण भात भाजी पोळी तर देणं आवश्यकच आहे. पण जेव्हा पण कधी, आता तिने ऑलरेडी 5-6 वाजता म्हणजे इव्हनिंगला खूप चांगला नाश्ता केलाय. सो मला असं वाटतं आता वरण भात होऊ शकतो तिच्यासाठी. ओके, तो पण मी तिला पोटभर देईल, आणि त्याच्यानंतर काहीतरी फ्रुट्स खाऊ घालेल. तर चला आधी वरण भाताचं कुकर लावते. आणि हो, चहा प्यायची खूप जास्त क्रेविंग झाली आहे, तर चहाचा एक सिप तर झालाच पाहिजे, त्याच्यामुळे चहा सुद्धा करते. नमस्कार. आता मी कुकरची ऑलरेडी तयारी केली आहे, आता फक्त झाकण लावायचं. जो मी कॅमेरा चालू केला, कारण किचन मध्ये खूप पसारा आहे आणि मला तुम्हाला पसाराने दाखवायचं आहे. सॉरी, माझ्याकडे ना काही ड्रमस्टिक पण ठेवलेले होते, सो वरणात मी ड्रमस्टिक सुद्धा ऍड करते. आणि मी तुमच्या सगळ्यांना सांगते, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल प्युअर, किंवा नॉन व्हेजिटेरियन पण असाल, तर सगळ्यात बेस्ट बेस्ट त्यातली बेस्ट भाजी कुठली माहिती, ड्रमस्टिक. तर तुम्ही यूज करा, त्याचा खूप जास्त फायदा आहे. थोडस पाणी कमी ठेवलेलं आहे, मला दिसतंय की मला माहिती नाही, थोडस पाणी ऍड. तर बऱ्याच ठिकाणी ना चहाला चहा टाकू का म्हणतात, किंवा चहा टाकू का असं म्हणतात. मी गावाकडे ऐकलं होतं, तर इथे पुण्याला चहा ठेवू का असं म्हणतात. आणि हो, पुण्याला बरेच जण असे म्हणतात की पुण्याचे लोक असे विचारतात की चहा घेणार का, चहा पिणार का. तर ह्याच्या मागे त्यांचं एक इंटेन्शन पण असतं. जर समजा नसेल घेणार, तर कशाला दूध वाया जायला पाहिजे असं पण असू शकतं, असं मला वाटतं. त्याच्या मागे त्यांचं काही इंटेन्शन नाहीये तुम्हाला दुखवायचं,
की हा चहा नसेल घेणार तर तुम्ही कॉफी घेणार का किंवा सरबत घेणार का, असेही ते विचारतात. असेही काही पुणेकर आहेत. माहिती नाही किती रेकॉर्ड झालंय, कारण मी ना माईक चालू करायचेच विसरले आणि ऑलरेडी मी गडबड गोंधळ मध्ये ना माईक चालू करायचीच विसरले होते. तर मी तुम्हाला हे सांगत होते की चहा करते, कोणाकोणाला चहा प्यायचे लवकर लवकर त्यांनी कमेंट करा आणि लवकर या, आपण एकदा मीटिंग करूया, सगळ्यांची मीटअप करूया. किचन मधला पसारा आवरतीये. चहा रेडी आहे. कुकरची शिट्टीचा आवाज येईल आता. मला ना तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्यात, सो ह्याच व्हिडिओमध्ये मला असं वाटतं मी ते शेअर केल्या पाहिजेत. एकच मिनिट, कुकरच्या शिट्ट्या होऊन जाऊ दे, मी हॉलमध्ये जाते आणि मग तुमच्याशी चहा पिता पिता गप्पा मारते. जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत हे लसूण निवडून घेते, सोलून घेते, सॉरी. बरेच लोक जे असतात ना ते थंड चहा पितात आणि त्या बऱ्याच लोकांमधली मी एक आहे, कारण मला खरंच गरम चहा पिल्यावर असं वाटतं की जीभ भासते आणि नंतरचा जो चहा असतो ना त्याचा आनंद घेता येत नाही. तर मी तुम्हाला एक किस्सा शेअर करते. मी ऑफिसला होते आणि ऑफिसमध्ये रोज चहा येत असतो सकाळ संध्याकाळ. सो मी रोज चहा आहे ना यायचा माझा आणि 15-15, 20-20 मिनिटं माझा चहा असा टेबलवर ठेवून असायचा आणि मी कामात गुंतलेली असायचे. तर माझे सर म्हणायचे की हा चहा पिण्यापेक्षा तू कोल्ड टी पित जा ना, किंवा डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेव आणि तोच पी, एवढा थंड चहा कशाला पिते. तर मी तुम्हाला सांगते की कधी कधी बघा कशी गंमत असते, फक्त चहा प्यायच्या एक्साइटमेंट मधून कामं होतात. सो माझं कसं असायचं, मी चहा प्यायचे म्हणजे चहाचा कप वगैरे आला, काका आले ना तर ते माझं चहा मी तिथं टेबलवरच ठेवायचे आणि त्या चहाकडे बघत मी अर्धा पाऊण तास मी फ्रेश असायचे की चला चहा प्यायचाय, चहा प्यायचाय, चहा प्यायचाय. आणि ह्या फ्रेश मूड मध्ये मी काम करायचे चांगली ताजी तवाणी होऊन. म्हणजे माझं असं काही नव्हतं की मला चहा प्यायचा, फक्त चहा आहे माझ्या समोर हा हे मला खूप आनंद देऊन जायचं. आणि आता सुद्धा तसंच आहे, तुम्ही बघू शकता की मी चहा कधी केलाय आणि तो किती वेळचा मी हातात धरून ठेवलेला आहे. आता फायनली घेते, म्हणजे शिट्ट्या होऊ दे, मी निवांत चहा बसून घेईल. मला असं घाई गडबडीत चहा प्यायला आवडत नाही अजिबात. 3 झालेल्या आहेत. करणार आहे, एक मिनिट मी शिट्ट्या करते आणि पटकन तिकडेच बोलते कारण व्हिडिओ खूप लॉंग होतोय. नमस्कार. तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे, कारण वरण भाताचा कुकर लावायचा होता आणि सकाळची पोळी शिल्लक आहे तीच मी खाणार आहे. सो चहा घेता घेता तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते. हो बेटा, हो मम्मा काम करते ना. हा, ओके. खूप गुड गर्ल झाली आहे ती आणि मला तुमच्यासोबत ती मला डिस्टर्ब करते ऍक्च्युली. ओ, हा 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 हा, ओके.
आणि हा, मला तुमच्यासोबत एक गोष्ट डिस्कस करायची होती की सोशल मीडियाचे जसे प्लस पॉईंट आहेत तसे निगेटिव्ह पॉईंट पण आहेत. बरेच जण असे म्हणतात की काय आता हल्ली सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतो, सगळेच मोबाईलमध्ये गुंतलेले असतात वगैरे वगैरे. त्याच्यातून आहे ना, परवा दिवशी एक विचार करत होते आणि खरंच मला एक गोष्ट खूप चांगली आणि सोशल मीडियाची खूप चांगली गोष्ट वाटली, ती काय सांगते. जे आपले मम्मी पप्पांच्या एज मधले जे लोक आहेत, ओल्ड एज लोक म्हणा, तर ते सुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत. सगळे नाही आले पण बहुतांश तरी आलेले आहेत. तर झालं काय माहिती का, त्यांना जो एकटेपणा होता ना तो फार दुरावलेला आहे आता. कारण पूर्वी कसं व्हायचं की मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी जायची आणि मुलगा पण शिक्षणासाठी बाहेर, किंवा जर कुठे सेटल झाला तर तो पण मुलगा बाहेर, त्याचा संसार वगैरे बाहेरच थाटला जायचा. मग त्यांना ते एकटेपण, किंवा परदेशात वगैरे पण काही मुलं जातात, तर बरेच आई वडिलांना एकटे वाटायचं आणि त्यांना एन्जॉयमेंटचं साधन हे फक्त टीव्हीच असायचं किंवा कुठे फिरायला वगैरे जाणं. पण आता ह्याच्याही पलीकडे ना सोशल मीडिया आलाय. सो प्रत्येक जण आपापली मतं व्यक्त करतात, बोलतात. तर हे जे एकटे पडलेले लोक आहेत ना, त्यांना खूप जास्त फायदा होतो आणि त्यांना असं कुठं वाटत नाही की एकटे आहे वगैरे वगैरे. तर त्यांना असं वाटतं की नाही, हे प्रत्येक ठिकाणीच होतं आणि ते मोबाईलमध्ये बघू शकतात. आता मी तुम्हाला सांगते की बरेच लोक मला जोडले गेलेत सबस्क्रायबरच्या मार्गाने. सो ते पण मला बघतात की मी रोज उठून काय करते, काय जेवण असतं घरात, मी कुठे जाते. सो एक फॅमिली मेंबर टाईपच होते. जरी मी लांब असेल तरी पण त्यांना असं वाटतं, हा आज अच्छा ही भाजी केली का. इव्हन माझ्या बिल्डिंग मधले पण जेव्हा पण मला भेटतात तर झाले का डोसे, कधी जर मी असं कधी करत असेल आणि त्यांनी जर मला बघितलं तर त्यांना असं वाटतं, म्हणजे मला असं वाटतं की हे एक फॅमिली मेंबर सारखंच आहे आणि तुम्ही लोक पण मला बघता. आणि जे कोणी असे एकटे पडलेले लोक आहेत ते स्पेशली त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचत असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा आणि मी तुमच्यासाठी रोज व्हिडिओ घेऊन येईल. मला खूप चांगलं वाटेल की माझ्या निमित्ताने जर तुमच्या आयुष्यात थोडासा आनंद येत असेल ना, तर मला खूप छान वाटेल. आपण रोज गप्पा मारत जाऊया. आता बरेच लोक असे आहेत की त्यांना कमेंट करायला नाही जमत, इट्स ओके, काही इश्यू नाहीये. तुम्ही बघता हेच मला चांगलं आहे. फक्त सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आता चहा खरंच खूप थंड होतोय, मी चहा घेते. हे मंडळी नमस्कार. आणि इथे माझा स्वयंपाक करून किचन सुद्धा सगळं आवरून झालेलं आहे आणि झाली माझी झोपायची तयारी. धैर्याला पाणी घेऊन जाते आणि ही आली आहे संस्कृती थांब, मी तिला उजेडात दाखवते, त्या अंधार येतोय. सो ती आली आहे मेहंदी काढायला. तिला मेहंदी काढायची आहे, त्यांच्या घरी ओकेजन आहे, म्हणजे लग्न फंक्शन आहे. तर हाय कर. हाय. धैर्य हाय कर. हाय. हाय. तर आता आधी हिला मेहंदी काढते आणि मग नंतर ब्लॉगचा एंड करते. तर चला तुम्ही पण बघा मी कशी मेहंदी काढते. मेहंदी काढूनच तुम्हाला दाखवते. मागून दाखव. हा, येस. हे फ्रेंड्स नमस्कार. आणि सॉरी, मला ती नमस्कार म्हणायची सवय झाली आहे. आता झाली आहे झोपायची वेळ. धैर्याला खूप जास्त झोप आली आहे, सो चेंज वगैरे केलेलं आहे. आणि संस्कृती आली होती मेहंदी काढायला, त्यांच्या घरी लग्न आहे, सो ती मेहंदी काढायला आली होती. तिच्या एकाच हातावर काढून झालेली आहे, कारण धैर्याला झोप आली आहे. उरलेली मेहंदी मी उद्या काढणार आहे. तर धैर्याची झोपायची वेळ झाली आहे. तर चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धैर्या बाय बाय कर. बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला सांग. बाय. काय सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.